की बऱ्याच महिला ज्या आहेत ते घरगुती क्लासेस घेतात, स्वतःचं अर्निंग करतात, स्वतः पुरतच ते अर्निंग होतं. आणखीन त्यांना जेव्हा काही एक्स्ट्रा करायचं असतं तर तो पैसा त्यांच्याकडे नसतो. मग हा फक्त ट्युशन घेऊन नाही जनरेट होणार आहे हा रेव्हेन्यू. मग त्यांनी आणखीन थोडंसं आपले कोर्सेस वाढवले, म्हणजे लाईक फोनिक्स, अबॅकस हे जर त्यांच्यामध्ये इन्क्लूड केलं, तुमचा स्पेस तोच आहे, तुमचे स्टुडंट तेच आहेत, फक्त तुमचा इन्कम जो आहे तो आणखीन जनरेट चांगला होणार आहे. त्यामुळे मग मी स्त्रियांना स्पेशली फोनिक्सचे, अबॅकसचे टीचर ट्रेनिंग देते. येस, फोनिक्स म्हणजे जी लहान मुलं आहेत, मग फक्त लहान मुलंच नाही, पण लहान मुलांच्यासाठी उपयोगी का? कारण का तर त्या फोनिक्समुळे मुलांना व्यवस्थित स्टेप बाय स्टेप रीड करण्याची टेक्निक्स इथे टीचर्सला दिले जातात. आता अगदीच एक्झाम्पल द्यायचं झालं तर बऱ्याच वेळा मुलांना असं होतं की रीड करता येतं पण राईट करताना प्रॉब्लेम होतो. तर तिथे स्पेलिंग रूल्स शिकवले जातात. मग ते स्पेलिंग रूल्समुळे मुलांना स्पेलिंग मिस्टेक ज्या आहेत तर त्या कमी होतात. ॲक्च्युली अबॅकस इज अ कम्प्लिटली ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम. अबॅकस जर का मुलांना तुम्ही ट्रेनिंग दिलं तर त्यामुळे मुलांचं ब्रेन डेव्हलपमेंट होते. आजकालच्या या डिस्ट्रॅक्शनच्या जगात फोकस असणं, कॉन्सन्ट्रेट असणं ही तुमची पॉवर आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे, ज्याचं नाव आहे सक्सेस टॉक विथ दीपाली. जसं की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की आपण आपल्या पॉडकास्टमध्ये सक्सेसफुल लोकांना इन्व्हाइट करत असतो आणि त्यांची सक्सेस जर्नी तुमच्यासोबत शेअर करत असतो. आजच्या ज्या आपल्या गेस्ट आहेत त्या खूप स्पेशल आहेत. खरं तर मला अशा महिलांचा खूप अभिमान वाटतो, कारण त्या समाजासाठी एक खूप मोठं योगदान देतात. आजच्या ज्या मॅम आहेत त्यांचं स्वतःची अकॅडमी आहे, प्लस त्या त्यांच्यासारख्याच हजारो लेडीजला पण ट्रेन करतात. त्या लेडीजला फायनान्शियल इंडिपेंडंट बनवण्यासाठी मदत करतात. तर जाणून घेऊया आपण त्यांच्याकडूनच की ते अजून काय काय समाजामध्ये योगदान करतात आणि शिक्षणासाठी, महिलांच्या इंडिपेंडन्ससाठी कशा त्या लढत आहेत. चला तर मग स्वागत करूया आजच्या स्पेशल गेस्टचं. आज आपल्यासोबत आपले स्पेशल गेस्ट आहे शुभांगी मॅम. नमस्ते मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आजच्या पॉडकास्टमध्ये. आणि त्या ओनर आहेत लिटिल माइंड लर्निंग सेंटरच्या. खरं तर मला तुमचा खूप अभिमान वाटतो, कारण तुम्ही जे करताय मला असं वाटतं ही खरं तर काळाची गरज आहे आणि तुम्ही तुमच्या सोबत अजून महिलांना घडवताय, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं आहे. आपण ऑडियन्सला अजून तुमच्याबद्दल खरं तर तुम्हीच सांगा की तुमचं काय काय अचिव्हमेंट आहे. आणि मला सुद्धा जाणून घ्यायला खूप आवडेल. ऑलरेडी मला तर माहितीये, पण ऑडियन्सला आपण सांगूयात. येस, तर नमस्कार. सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद मला तुमच्या पॉडकास्टमध्ये बोलवल्याबद्दल. मी शुभांगी घोडराव, लिटिल माइंड्स लर्निंग सेंटरची ओनर आणि फाउंडर. तर आत्तापर्यंत आपल्याकडे खूप सगळ्या अशा लेडीज आहेत की ज्यांना आपण ट्रेनिंग दिलेलं आहे आणि ते स्वतःचं अकॅडमी, स्वतःचं लर्निंग सेंटर सुरू करून स्वतःचा रेव्हेन्यू जनरेट करत आहेत अशा प्रकारे. आणि त्याचबरोबर स्टुडंटच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पाठीमागच्या 1 वर्षात मी साधारणतः 6 ते 7 स्टुडंटला इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांचं रेकॉर्ड तयार करण्यासाठी, त्यांनी इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी मी त्यांना मदत केलेली आहे, त्यांना गाईड केलेलं आहे. मी जे शिकवते त्या शिकवण्यातून त्यांचं ते रेकॉर्ड होल्डर बनलेले आहेत, इंटरनॅशनल रेकॉर्ड होल्डर. सो नाईस मॅम. सो तुम्ही लेडीज साठी सुद्धा प्रोग्राम करता, राईट? पण हे जे इन्स्पिरेशन आहे ते कुठून आलं? म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की आपण लेडीजला सुद्धा ट्रेनिंग दिली पाहिजे, त्यांना फायनान्शियल इंडिपेंडंट बनवलं पाहिजे? आता हे इन्स्पिरेशन असं की बऱ्याच महिला ज्या आहेत ते घरगुती क्लासेस घेतात, स्वतःचं अर्निंग करतात, स्वतः पुरतच ते अर्निंग होतं. आणखीन त्यांना जेव्हा काही एक्स्ट्रा करायचं असतं तर तो पैसा त्यांच्याकडे नसतो. मग हा फक्त ट्युशन घेऊन नाही जनरेट होणार आहे हा रेव्हेन्यू. मग त्यांनी आणखीन थोडंसं आपले कोर्सेस वाढवले, म्हणजे लाईक फोनिक्स, अबॅकस हे जर त्यांच्यामध्ये इन्क्लूड केलं, तुमचा स्पेस तोच आहे, तुमचे स्टुडंट तेच आहेत, फक्त तुमचा इन्कम जो आहे तो आणखीन जनरेट चांगला होणार आहे. त्यामुळे मग मी स्त्रियांना स्पेशली फोनिक्सचे, अबॅकसचे टीचर ट्रेनिंग देते. ओके. सो ऍक्च्युली फोनिक्स म्हणजे काय? मे बी बऱ्याच लोकांना ऑलरेडी माहिती असेल किंवा काही लोकांना माहिती पण नसेल. सो ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी तुम्ही एकदा एक्सप्लेन करू शकता का की फोनिक्स म्हणजे नेमकं काय? येस, फोनिक्स म्हणजे जी लहान मुलं आहेत, मग फक्त लहान मुलंच नाही, पण लहान मुलांच्यासाठी उपयोगी का? कारण का तर त्या फोनिक्समुळे मुलांना व्यवस्थित स्टेप बाय स्टेप रीड करण्याची टेक्निक्स इथे टीचर्सला दिले जातात. आता अगदीच एक्झाम्पल द्यायचं झालं तर बऱ्याच वेळा मुलांना असं होतं की रीड करता येतं पण राईट करताना प्रॉब्लेम होतो. लाईक आता
डकच आपल्याला लिहायचं आहे, तर डकचं स्पेलिंग मुलांना माहिती आहे म्हणून ते लिहितात. पण जर का समजा एखादा अनफॅमिलियर वर्ड असेल आणि तो जर लिहायला सांगितला तर तो त्यांना लिहिता येत नाही. अच्छा. मग पॅरेंट्स काय करतात की ते त्यांच्याकडून स्पेलिंग लर्न करून घेतात आणि मग तशा प्रकारे मुलं पुढे एक्झाम देतात. पण ही मुलांची एनर्जी नेमकी कुठे घालवायची? अभ्यास करण्यात, लर्निंग मध्ये की ते स्पेलिंग पाठ करण्यामध्ये. अच्छा. मग ते कमी होण्यासाठी फोनिक्स हा एक उत्तम पर्याय आहे, ज्यामध्ये मुलांना साऊंड्सने भाषा समजवली जाते आणि त्या भाषा समजण्यातून मुलांना रीडिंग येतं आणि रीडिंग यायला लागलं की हळूहळू स्पेलिंग लर्न न करता ते स्पेलिंग लिहायला शिकले जातात. ओके, लाईक आता डकचं स्पेलिंग आहे तर DUCK लिहितात हे माहिती आहे, पण मी जर का सीचा पण साऊंड क आहे, केचा पण साऊंड क आहे, मी जर का DUK लिहिला तर काय प्रॉब्लेम आहे? किती जणांना माहिती आहे? आपण आपल्या शाळेत शिकलो का की DUK लिहिला तर काय प्रॉब्लेम आहे? ते स्पेलिंग का चुकीचं आहे? तर तिथे स्पेलिंग रूल शिकवले जातात. मग ते स्पेलिंग रूल्समुळे मुलांना स्पेलिंग मिस्टेक ज्या आहेत तर त्या कमी होतात. अच्छा, म्हणजे तुम्ही जे एक्सप्लेन केलं ना ते खूप छान एक्सप्लेन केलं की DUCK डक असं पण होतं आणि DUK, पण दोन्हीमध्ये काय ऍक्च्युअल डिफरन्स आहे, बरोबर, त्या गोष्टी तुम्ही एक्सप्लेन केल्या. खूप छान. ओके, सध्या आपण बघतो की अबॅकस ही खूप जास्त ट्रेंडिंग आहे, पण एक्झॅक्टली अबॅकस म्हणजे काय, तुम्ही एकदा एक्सप्लेन करा. ऍक्च्युली अबॅकस इज अ कम्प्लिटली ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम. तुम्ही मुलांना अबॅकस नाही शिकवलं तरी सुद्धा मुलं स्कूलमध्ये ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करणारच आहेत, नो प्रॉब्लेम. पण अबॅकस जर का मुलांना तुम्ही ट्रेनिंग दिलं तर त्यामुळे मुलांचं ब्रेन डेव्हलपमेंट होते. आजकालच्या या डिस्ट्रॅक्शनच्या जगात फोकस असणं, कॉन्सन्ट्रेट असणं ही तुमची पॉवर आहे. आणि आपण जर आता बघायला गेलो तर अगदी आपण मोबाईलवरती रील अगदी 2 सेकंद जर का आपल्याला वाटलंय की हे नाहीये चांगले, आपण जस्ट स्क्रोल करतो. एवढं म्हणजे आपण इम्पेशन्स आहोत. आणि अबॅकसमुळे तुमचे पेशन्स वाढतात. आता हे पेशन्स कसे वाढतात, तुम्ही फोकस कसे होता, तर याच्यामध्ये अशा ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात ज्यामुळे मुलांचं माइंड जे आहे ते फोकस्ड होतं. आता लाईक एक्झाम्पल द्यायचं झालं तर माझ्या क्लासमधल्या मुलांचं मी ते एक्झाम्पल दे की जेव्हा मी मुलांना सम सॉल्व करायला देते तेव्हा त्यांचा टाइमर लावलेला असतो. मग त्यांच्या डोक्यात हे असतं की मला फास्ट करायचंय, ऑटोमॅटिकली ते कॉन्सन्ट्रेटली करतात. ते डिस्ट्रॅक्ट होत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या माइंडला एक प्रकारे ट्रेनिंग देता तेव्हा ते ऑटोमॅटिकली तशा प्रकारे वर्क करतं. पण ते जर मी टाइम नाही लावला तर काय होईल? 5 गणितं सोडवायला खूप वेळ जाईल. पण ते जर मी टाइम लावलेला असेल तर माझं फास्ट झालं पाहिजे या हेतूने ते मुलं फोकस्ड होऊन करतात. वाव, नाईस. मग अबॅकस हे फक्त मॅथ्स रिलेटेड आहे की वेगळे पण सब्जेक्ट आहेत? नाही, अबॅकस मध्ये कम्प्लिटली ब्रेन डेव्हलपमेंट होतं. इथे आम्ही फक्त मुलांना ॲडिशन सबस्ट्रॅक्शन शिकवत नाही, तर ब्रेन मध्ये आपण ब्रेन एक्सरसाइज घेतो. ब्रेन एक्सरसाइज इन द सेन्स की तुमची जर लेफ्ट हँडनी लिहित असाल तर तुमचा राईट ब्रेन ऍक्टिव्हेटेड असतो, राईट हँडनी लिहित असाल तर लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हेटेड असतो. आणि आपल्याला ओव्हरऑल ब्रेनचा डेव्हलपमेंट करण्यासाठी एक्सरसाइज मुलांना शिकवल्या जातात. आता जर तुम्ही पाहिलं तर मी अगदी बोलता बोलता सुद्धा ही एक्सरसाइज करू शकते, पण ते तुम्ही कॉन्सन्ट्रेटनी करून पहा, ते तुमच्याकडून नाही होणार बिकॉज ऑफ इट्स अ मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन एक्सरसाइज. जर तुमचा मिड ब्रेन ऍक्टिव्हेटेड असेल तर तुम्ही एकाच वेळी दोन्ही हातांनी वेगवेगळ्या क्रिया करू शकता. करेक्ट, करेक्ट, नाईस. मग अशा मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन साठी तुम्ही कुठले कुठले वेगवेगळे टेक्निक वापरता? अशा किती टेक्निक्स आहेत टोटल? आता या ज्या टेक्निक आहेत त्या लेवल वाईज असतात. म्हणजे आता आपण जेव्हा फर्स्ट लेवलला मुलं एनरोल करतात अबॅकससाठी तेव्हा त्यांना शिकवल्या जाणाऱ्या एक्सरसाइज, त्यांच्या घेतल्या जाणाऱ्या ऍक्टिव्हिटीज ह्या पूर्णपणे वेगळ्या असतात. सेकंड लेवलला, थर्ड लेवलला असे जशी जशी लेवल वाढेल तशा तशा त्यांच्या एक्सरसाइज ज्या असतात, ऍक्टिव्हिटीज ज्या असतात त्या चेंज होतात. आम्ही आमच्या क्लासमध्ये अशा प्रकारची, आता मी जर का समजा एखादा नंबर लिहायला सांगितला थोडंसं फास्टली तर ते नंबर मुलं लिहितात. पण मी जर असं मुलांना सांगितलं, मी जो नंबर सांगते त्याचा बिफोर नंबर लिहा किंवा आफ्टर नंबर लिहा, तर तिथे थोडंसं आपल्याला थिंकिंग करावं लागतं. मग ते फास्ट थिंकिंग जे आहे ते सुद्धा अबॅकस मध्ये कव्हर होतं. अबॅकस इज नॉट ओनली अबाउट मॅथ, इट्स अबाउट ब्रेन डेव्हलपमेंट. वाव, रिअली नाईस. आणि मला असं वाटतं इट्स नॉट ओनली अबाउट किड ॲज वेल, म्हणजे फक्त मुलांसाठी असणं गरजेचं नाही, खरं तरी मोठ्या माणसांसाठी खूप उपयुक्त गोष्टी आहेत. कारण मी सेम गोष्ट बघितली होती, लाईक गर्भसंस्कार क्लासेस, बरोबर. तर मी जेव्हा प्रेग्नंट होते तेव्हा गर्भसंस्कार क्लासेस मी जॉईन, तेव्हाही सेम मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन टेक्निक वगैरे घ्यायचे जे तुम्ही करून दाखवलं परत, ते अशा वाले असतात अगदी.
हा लाईक राईट हँडने लिहायचं, लेफ्ट हँडने लिहायचं. अगदी बरोबर. मग मला असं वाटतं ह्या फक्त मुलांसाठीच उपयुक्त नाहीये, तर खरं तर ह्या प्रत्येक एज ग्रुप साठी गरजेच्या आहेत. अगदी बरोबर बोललात तुम्ही. आपण जसं जन्मतो, आता काही मुलं जन्मताना म्हणजे त्यांचं वजन कमी असतं, ती थोडीशी 5 वर्षाची होतात, मग हेल्दी होतात, मग कदाचित 10 वर्षाची असताना त्यांची तब्येत बारीक होईल. पण म्हणजे काय होतं, तुम्ही गेन आणि हे असं असतं. तसंच आपल्या ब्रेनच्या बाबतीतही असतं. आपला सगळ्यांचा ब्रेन जरी सेम असला तरी सुद्धा तुम्ही त्याला जेवढं वर्क देताय तेवढा तो उत्तम प्रकारे वर्क करतो. तुम्ही जर का नुसता ब्रेनचा उपयोग खाण्यापिण्या झोपण्यासाठी करत असाल तर ते तेवढा तुम्हाला साथ नाही देणार. पण तुम्ही त्याला जर का ब्रेन जिम केली, ब्रेन जिम म्हणजे अगदी त्यासाठी ऍक्टिव्हिटीज असतात काही. आपण जर जी लोक राईट हँडने लिहितात ती राईट हँडने उत्तम प्रकारे लिहू शकतात. पण लेफ्ट हँड आणि राईट हँड जेव्हा तुम्ही सायमल्टेनियसली दोन्ही हातांनी लिहिता तेव्हा तुमचा ब्रेन जो आहे तो पूर्ण ब्रेन ऍक्टिव्हेटेड होतो. ओके, नाईस. अच्छा, जसं की तुम्ही म्हणालात मॅम की आपण मेंदूला काहीतरी काम दिलं पाहिजे जेणेकरून आपला मेंदू कंटिन्यू ऍक्टिव्ह राहतो. पण जर आजच्या काळामध्ये आपण बघितलं, चॅट जीपीटी किंवा एआयचा जमाना आहे कम्प्लिटली, मग ह्या सिच्युएशन मध्ये आपण आपल्या मेंदूला कसं ऍक्टिव्ह ठेवू शकतो, किंवा एआय आणि जे तुम्ही बोलले की मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन, या सगळ्यामध्ये आपण कसा समन्वय साधू शकतो? अगदी चांगला प्रश्न आहे. कारण आपण पाहतो काही आया अशा असतात की त्यांना मुलांचा होमवर्क करण्यासाठी ते एआयची, चॅट जीपीटीची मदत घेतात. तुमचा होमवर्क छान होऊ शकतो, उत्तम होऊ शकतो, त्या होमवर्कमध्ये तुम्हाला आउट ऑफ मिळतील. पण जेव्हा तुमचं मूल एक्झामला जातं तेव्हा तिथे तुम्ही चॅट जीपीटी, एआय यूज नाही करू शकत. तर तिथे त्या मुलाचं त्यालाच ते करावं लागणार आहे. तर ही ब्रेन डेव्हलपमेंट. आता आपण पाहतो की बऱ्याचदा असं होतं, मुलं जेव्हा एक्झामला जातात आईने घरी प्रश्न लर्न करून घेतलेला असतो, अगदी तोंडपाठ उत्तर असतं, पण मुलांना ते एक्झाम मध्ये आठवत नाही. आणि मग ही रिकॉलिंग पॉवर जी आहे ती इम्प्रूव्ह करण्याचं काम जे आहे ते अबॅकस मध्ये होतं. अच्छा, मग अबॅकस आणि रेग्युलर जे एज्युकेशन आहे दोन्ही मधला आपण डिफरन्स कसा मेन्शन करू शकतो? हा, तर आता स्कूलमध्ये जे आहे ते स्टेप वाईज शिकवलं जातं मॅथ्स. आणि अबॅकस हा जो आहे तो कम्प्लिटली ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. अबॅकसमध्ये तुम्हाला फक्त ब्रेन एक्सरसाइज नाही दिली जात, तर इथे आमच्याकडे आम्ही म्युझिक थेरपी सुद्धा देतो. म्हणजे जेव्हा आपली मुलं झोपलेली असतात किंवा ती झोपायच्या वेळेस जेव्हा असते तेव्हा आपण त्यांना काही म्युझिक्स असतात ज्यामध्ये एकही वर्ड नसतो, तर अशा प्रकारचे म्युझिक्स त्यांना ऐकायला दिल्याने त्यांच्या ब्रेन मधले जे न्यूरॉन्स असतात ते चेंज होतात आणि तुम्ही तुमचं रिकॉलिंग पॉवर, कॉन्सन्ट्रेशन, फोकस्ड माइंड हे त्यामुळे तुमचं इम्प्रूव्ह होतं. अरे वा, खूप खूप छान. आणि तुम्ही वैदिक मॅथ पण शिकवता? अगदी. ओके, वैदिक मॅथ आणि रेग्युलर मॅथ दोन्ही मध्ये एक्झॅक्टली काय डिफरन्स आहे? वैदिक मॅथ जे आहे ते तुम्हाला पॅटर्न शिकवतं आणि रेग्युलर मॅथ जे आहे ते तुम्हाला स्टेप्स शिकवतं. म्हणजे आता जर का समजा आपल्याला 64 मल्टिप्लाइड बाय 99 हे करायचं असेल तर मला 99चा टेबल नाही येते, मग मी काय करणार, आधी 9ने मल्टिप्लाय करणार, पुन्हा 9ने मल्टिप्लाय, त्याचं ऍडिशन करणार. पण आपण जर वैदिक मॅथ शिकलो तर 99ने मल्टिप्लाय कसं करायचं हा एक पॅटर्न आहे. त्याला आम्ही वैदिक मॅथ्स मध्ये निखिलम असं म्हणतो, 9 सूत्राज. म्हणजे जर का 64ला मल्टिप्लाय करायचं असेल 99ने तर 64चा बिफोर नंबर 63. आता हे आन्सर कसं आपण पटकन शोधून काढू शकतो हे मी अगदी थोडक्यात सांगते. 64 मल्टिप्लाइड बाय 93 इज इक्वल टू 6336. आता हे कसं काय? 64चा बिफोर नंबर इज 63 अँड द कॉम्प्लिमेंटरी नंबर ऑफ युजिंग बेस बाय 9 इज 36. सो आन्सर इज 6336. वाव, ग्रेट, रिअली नाईस. छान आहे टेक्निक. म्हणजे ह्या प्रत्येक मुलांना, मला तर असं वाटतं स्पेशल जे एमपीएससी यूपीएससीचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी तर ह्या खूप टेक्निक गरजेच्या आहेत. अगदी बरोबर, कारण म्हणजे एक्झाम क्रॅक करायची तिथे तुम्हाला वेळ कमी असतो, वेळ कमी आहे, सगळ्या गोष्टी टेक्निक खूप गरजेच्या आहेत. नोट्स एआय वरून, चॅट जीपीटी, परप्लेक्सिटी वरून नोट्स मिळवू शकता, पण एक्झाम तुम्हाला द्यायची आहे. हा, बरोबर आहे. तुम्ही जेवढं तुमचं ब्रेन यूज करून त्या गोष्टी सॉल्व्ह कराल, ब्रेनला रिप्लेसमेंट नाही. एक्झॅक्टली. नाईस, व्हेरी नाईस. आणि मला असं वाटतं यंग एज मध्ये जेव्हा आपण ऍज अ करिअर स्टार्ट करतो, जसं तुम्ही बोलले छोटे मुलं असतात आणि नुकतीच त्यांच्या शाळेची सुरुवात असते, स्कूलिंग, तर त्यावेळेस त्यांचं जे ब्रेन असतं ते रॉ असतं.
अगदी. मग त्याला ते ऍक्च्युअल मध्ये ते प्रॅक्टिस करून घडवणं जे लॉंग टर्म साठी टिकवलं जातं, बरोबर त्या गोष्टी. पण तुम्ही जेवढा एआयचा युज करणार तर तेवढं आळशी होणार ते ब्रेन अगदी. आणि मुलं पण त्या गोष्टीवर डिपेंडंट राहणार. तर ह्या गोष्टी कुठेतरी अवॉइड करणं करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. अगदी आता एक थोडक्यात एक्झाम्पल देते. जेव्हा आपण रीड करतो ना तेव्हा आपले कोणते कोणते सेन्स हे असतात ते मी सांगते. वाचतो म्हणून आपले डोळे जे आहेत ते वर्क करतात. आपण वाचतो म्हणून मनातल्या मनात थिंकिंग सुरू असते आणि जे वाचतो ना त्याचं व्हिज्युअलायझेशन ब्रेनमध्ये सुरू असतं. लाईक आपण जर का समजा एक ओळ वाचली, एक घन जंगल होतं, एक घनदाट जंगल आहे, अशी आपण जर ओळ वाचत असेल तर ते घनदाट जंगल आपण कधीतरी पिक्चरमध्ये, एखाद्या मूवीमध्ये, एखाद्या याच्यामध्ये कुठेतरी पाहिलेलं असतं, तो सीन आपल्याकडे क्रिएट होतो. बरोबर. पण जेव्हा आपण मोबाईलवरती पाहतो तेव्हा ते आपले जे फक्त आईज आणि इयर्स जे आहेत तेवढे सेन्स ऑर्गन्स चालू असतात. आपला ब्रेन आहे तो कम्प्लिटली वर्किंग करणं थांबवलेलं असतं. ओके. त्यामुळे वाचन करणं ही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि वाचता येण्यासाठी आता काही मुलांना, काही पॅरेंट्सला प्रश्न पडतो की आता ते मूल 2 वर्षाचं आहे. हो, तुम्ही 2 वर्षाच्या मुलांना सुद्धा वाचायला शिकवू शकता. अरे तुम्ही म्हणाल त्याला बोलता येत नाही, वाचायला कसं शिकवू? त्याला पिक्चर वाचायला तुम्ही शिकवू शकता. एखादं असं छानसं पिक्चरचं बुक आणा तुम्ही, म्हणजे इथे डक आहे आणि खाली फक्त डकचं स्पेलिंग लिहिले. ऑफकोर्स त्याला डक हे रीड करता येत नाही, पण त्याला तुम्ही पिक्चर रीड करायला शिकवा. तुम्ही तिथून मुलांना रीडिंगची आवड लावू शकता, तिथून वाचनाची आवड लावू शकता. करेक्ट. नाईस, व्हेरी नाईस. खूप यंग एज मध्ये आपण खरं तर आणि मग आता पुन्हा तुम्ही मग ते स्कूलला जायला लागले, मग त्याला वाचन येत नसेल तर आम्ही वाचन शिकवायला आहोतच, आम्ही ट्रेन केलेले टीचर आहेतच. मग साऊंड आणि लँग्वेज, साऊंडचा आणि लँग्वेजचा कसा संबंध येतो ते थोडक्यात जरा असं सांगते. आता जर का सपोज आपल्याला वर्ड रीड करायचा आहे तर त्याचे साऊंड्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग हे साऊंड्स आणि लँग्वेज या कॉम्बिनेशनने आपण लँग्वेज समजून घेतो आणि रीडिंग उत्तम प्रकारे करू शकतो. अरे वा, खूप छान. ओके, सो तुम्ही अकॅडमी ऑलरेडी रन करताय, बरोबर? मग तुमच्या अकॅडमीमध्ये किती स्टुडंट्स आहेत साधारण? आता आपल्याकडे साधारणतः 80 ते 90 विद्यार्थी ऑफलाईन क्लासेससाठी आहेत आणि ऑनलाईन क्लासेससाठी असलेल्या बॅचेस वेगळ्या आहेत. नाईस, व्हेरी नाईस. वाव. आणि तुम्ही हे सगळं मॅनेजमेंट करताय म्हणजे मला असं वाटतं मॅनेजमेंट ही जी स्किल आहे ती पण आपल्यामध्ये असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एक्झॅक्टली. आणि मॅम तुम्हाला या प्रोफेशन मध्ये किती वर्ष झाली? 14+ इयर्स. अरे बापरे, 14 वर्ष, म्हणजे खूप जास्त तुम्ही टाइम इथे स्पेंड केला. पण ऍक्च्युली ह्या प्रोफेशन मध्ये पर्टिक्युलरली येण्याचं काय इन्स्पिरेशन होतं तुमचं? तुम्हाला असं का वाटलं की आपण हे प्रोफेशन चूज करायला पाहिजे? ऍक्च्युली मला ना शिकवायला पहिल्यापासून आवडतं आणि शिकवण्यातून आपण स्वतः शिकतो, स्वतःलाही शिकवत गेले आणि दुसऱ्यांना शिकवायला लागले, हे झालं. ओके, सो तुमचं जे बालपण आहे किंवा जे एज्युकेशन आहे त्याबद्दल मला थोडंसं सांगाल? ऑडियन्सलाही कळेल की ऍक्च्युली तुमचं बालपण कसं होतं आणि तुम्ही ह्या फील्डकडे कसं आलात. अगदी. माझं माहेर जे आहे ते सातारा आहे. माझं शिक्षण जे आहे ते पूर्णपणे मराठी मीडियम मध्ये जरी झालेलं असलं तरी पण मला जाणवतं की गावाकडे असताना काय काय प्रॉब्लेम्स येतात शिकत असताना. आता मी जेव्हा लहान होते तेव्हा इंटरनेट वगैरे अशा काहीच गोष्टी नव्हत्या, पण आता आहेत. पण आता ती माझी इच्छा आहे की हे जे शिक्षण आहे ते गावातल्या मुलांपर्यंत सुद्धा पोहोचलं पाहिजे, कारण आता गावागावात सुद्धा इंटरनेट वगैरे आहेच की. म्हणून मग मी काय करते, आता आपण जर बघतो पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतात, अनेक प्रकारचे क्लासेस, खूप वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस वगैरे आहेत. बाहेरून लोक पुण्यामध्ये शिकण्यासाठी येतात, पण एखाद्याला खरंच खूप शिकायची इच्छा आहे पण त्याच्याकडे ते अवेलेबल नसेल तर आम्ही ऑनलाईन क्लास घेऊ शकतो अशा विद्यार्थ्यांसाठी. अगदी. आणि तुमचं एज्युकेशन काय झालं मॅम? कुठून कम्प्लीट केलं तुम्ही एज्युकेशन? माझं MA झालेलं आहे, कोल्हापूर युनिव्हर्सिटीतून MA झालेलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही लग्नानंतर इकडे पुण्याला सेटल झाला? बरोबर. ओके, नाईस. अच्छा, म्हणजे तुम्ही जेव्हा ऍक्च्युअल मध्ये ह्या प्रोफेशन मध्ये आलात आणि तुम्ही डिसाईड केलं की मला आता अकॅडमी स्टार्ट करायची, तर तुमच्या घरून कसा रिस्पॉन्स होता या सगळ्या गोष्टींना? म्हणजे शिकवायचं असेल तर शिकव, म्हणजे असं बाहेर ना जावं लागणार नाही ना, तू घरातून शिकव अशा प्रकारचं थोडंसं जरा होतं. म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता. पण मग जसं जसं स्टुडंट वाढायला लागले तसा घरातूनही चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स मला मिळाला. ओके, सो आज तुम्ही एवढ्या सक्सेसफुल आहात, बरोबर? मग या सक्सेस मागे कुणाचा वाटा आहे, म्हणजे सिंहाचा वाटा तुम्ही कुणाला द्याल?
ऑफकोर्स माझ्या फॅमिलीचा पण आहे, म्हणजे माझ्या सासरकडचे झाले, माहेरकडचे झाले, दोन्हीकडचे माझ्यासाठी म्हणजे सिंहाचा वाटा देणारे आहेत. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर एखाद्या क्लासेसमुळे मला उशीर होणार असेल काय तर माझ्या घरातलेही समजून घेतातच. ओके, नाईस. तुमच्या बहीण आहेत बरोबर त्या? अच्छा, त्या तुमच्यासोबत इथपर्यंत पॉडकास्टला आल्या, म्हणजे याच्यावरूनच समजते की त्यांचं आणि तुमचं जे नातं आहे ते किती स्ट्रॉंग आहे आणि तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने फॅमिली सपोर्ट आहे. आणि मला असं वाटतं जे बहिणीचं आणि आपलं जे बॉन्ड असतं ना, आपण ज्या गोष्टी सगळ्यांना नाही शेअर करू शकतो आपण त्या म्हणजे बहिणीसोबत शेअर करू शकतो. अगदी अगदी म्हणजे माझ्या मनात जे आहे ते सगळं मी तिच्या बरोबर शेअर करू शकते, एवढा आमचा बॉन्ड स्ट्रॉंग आहे. अरे वा, नाईस नाईस. जसं की तुम्ही म्हणालात मी मुलांना शिकवते छोट्या छोट्या, पण तुम्हाला असं का वाटलं की आपण छोट्या मुलांसोबतच लेडीज ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा शिकवायला पाहिजे? आता खरं तर होतं काय माहितीये का, की प्रत्येक म्हणजे तुम्ही तुमच्या नवऱ्याला पैसे मागितले की नवरा पैसे देतो, तो नाही म्हणत नाही, पण किती वेळा त्याला मागणार? मला माझ्या मुलांसाठी काय घ्यायचं असेल, मला माझ्या आई वडिलांसाठी काय घ्यायचं असेल, तर मग किती वेळा मी पैसे मागणार? मला माझं स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं आहे. मग त्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचंय. मी आज सक्षम आहे, तशा मला आणखीन हजारो महिलांना सक्षम करायचं आहे. त्यासाठी मी म्हणजे आता आपण जर का पाहिलं तर लेडीज अगदी घरगुती ट्युशन्स वगैरे घेतात, पण तेवढा इन्कम त्यातून जनरेट नाही होत, तेवढा रेव्हेन्यू जनरेट नाही होत. पण तेच जर का तुम्ही थोडंसं आउट ऑफ बॉक्स जाऊन फोनिक्सचे, अबॅकसचे, वैदिक मॅथ्सचे क्लासेस घेतले तर त्यातून येणारी जी फी आहे, आता हे नॉन अकॅडमिक सब्जेक्ट्स असल्यामुळे त्याची क्लासेस फक्त वीकली 2 डेजच किंवा 3 डेज असतात. मग वीकली 2 डेज 3 डेज वर्क करून तुम्हाला गुड अर्निंग होतं. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिलीला टाइम देताय, तुमचं अर्निंग सुद्धा सुरू आहे आणि फक्त अर्निंग नाही, चांगलं अर्निंग करू शकता तुम्ही. बरोबर. आणि मला असं वाटतं ही घराघरात गरज आहे. अगदी, कारण प्रत्येक मुलामध्ये ते ब्रेन डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं आपला मुलगा जीनियस असला पाहिजे. सो मला असं वाटतं हे बेस्ट आहे. जसं तुम्ही बोलले वैदिक मॅथ किंवा अबॅकस किंवा फोनिक्स टेक्निक्स पण छान आहेत आणि शिकायला पण इझी आहेत. बरोबर. पण तुम्ही आज इतक्या सक्सेसफुल आहात आणि तुम्ही इथपर्यंत आलात, बरोबर. पण मला असं वाटतं कुठलीही जर्नी इझी नसते. सो तुम्ही इथपर्यंत आला, तुम्हाला भरपूर चॅलेंजेस फेस करायला लागले असतील. सो कुठल्या अडचणी आल्या तुमच्या या सगळ्या जर्नीमध्ये? म्हणजे काही वेळेस अशा चॅलेंजेसला फेस केलंय की म्हणजे एका पॉइंटला असं वाटलं की नको हे सगळं, असेही प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले होते. नाही असं नाही, पण मग ते आता पुढे ज्या लेडीज शिकवतील, त्यांचे ट्युशन्स क्लासेस घेतील, त्यांना असे प्रॉब्लेम्स यायला नको या हेतूने माझं जे आहे ते मी टीचर्सना ट्रेनिंग प्रोव्हाइड करत आहे. लाईक आता एक थोडक्यात एक्झाम्पल द्यायचं झालं तर काही लेडीज अशा आहेत की हो, त्यांच्याकडे ट्युशन्स घेतात, त्या चांगल्या चाललेल्या आहेत, त्यांना अबॅकस पण शिकवायचं आहे, पण अबॅकसची फ्रँचायझी जर आपण घ्यायचं म्हटलं तर किमान 50,000 रुपये पासून जी स्टार्ट होते, मग ते 4 लाख 5 लाख अशी त्याची कॉस्ट असते. त्यांना करायचंय, त्यांचा रेव्हेन्यू जनरेट मोठ्या प्रमाणात करायचा आहे, पण इथे त्यांना इन्व्हेस्ट करायला लागते. पण मग मी त्यासाठी अशी सिस्टीम तयार केलेली आहे सध्या की तुम्ही एखाद्या फ्रँचायझी जी तुम्हाला सिस्टीम प्रोव्हाइड करते, सगळ्या सिस्टीम त्या प्रोव्हाइड मी तुम्हाला करणार, तुम्हाला टीचरचं ट्रेनिंग देणार, ऑनलाईन ऑफलाईन ज्या पण काही त्याच्या कॉम्पिटिशन्स वगैरे असतात तर त्याबद्दलची सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन, म्हणजे तुम्ही तुमचा ब्रँड तयार करू शकता. म्हणजे आता यातून तुम्ही महिलांना फक्त इन्कमच जनरेट नाही करून देते, त्यांचा रेव्हेन्यू जनरेट नाही करून देते, तर त्यांना एक ओळख निर्माण करून देण्याचा मी प्रयत्न करते. ओके. सो मॅम, तुम्ही जो तुमचा ब्रँड बनवला, राईट, त्या ब्रँडचं नाव आहे लिटिल माइंड्स लर्निंग सेंटर. पण तुम्हाला असं का वाटलं की आपण हेच नाव ठेवायला पाहिजे? म्हणजे याच्या मागे काय ऍक्च्युअल रिझन काय? लिटिल माइंड्स लर्निंग सेंटरचं इन्स्पिरेशन म्हणजे असं की अगदी सुरुवातीला जेव्हा जायचं माझ्या मुलाच्या क्लाससाठी मला बघायचं होतं, तर मी म्हटलं अरे हे तर क्लासेस आपण पाहिलं तर कॉस्टली आहेत, हेच आपण इतर मुलांना थोडंसं कमी बजेटमध्ये शिकवलं तर मुलंही शिकतील आणि शिकण्याची मुलांची इच्छा पूर्ण होईल. आणि मग ही आपल्याकडे जी सगळी येणारी मुलं आहेत ती लहान लहान आहेत ना, मग त्यांचं मन कसं अगदी लिटिल, म्हणून त्याचं नाव लिटिल माइंड्स असं. अरे वा, नाईस. आणि जर कोणाला शिकायचं असेल तर त्यांच्यासाठी एज ग्रुप काय एक्झॅक्टली?
लर्निंग म्हणजे आता फोनिक्ससाठी जर का सांगायचं झालं तर अगदी 2.5-3 वर्षापासूनची मुलं सुद्धा रीड उत्तम प्रकारे करू शकतात. माझ्याकडे माझ्या स्टुडंटचे असे एक्झाम्पल्स आहेत की अगदी 4-5 वर्षांचे स्टुडंट्स आहेत माझे, पण त्यांना तुम्ही कोणत्याही प्रकारचं बुक द्या रीड करायला इंग्लिशचं, अगदी 6, 7, 8, 9, 10 स्टँडर्डचं जरी दिलं ते सुद्धा ते उत्तम प्रकारे रीड करू शकतात. कारण का तर त्यांना त्या टेक्निकने शिकवलं जातं. एखादा वर्ड मोठा असेल तर तो सिगमेंट करून कसा रीड करायचा, त्याचे छोटे छोटे पार्ट करून तो कसा रीड करायचा, हे त्या टेक्निक त्यांना शिकवल्या जातात. ओके, सो मॅम तुमच्याकडे ऑलरेडी भरपूर स्टुडंट आहेत बरोबर. त्या स्टुडंटच्या काही तुम्हाला अशा सक्सेस स्टोरी ज्या ऑडियन्सला आणि आमच्यासोबत शेअर करायला आवडेल. इनफॅक्ट तुम्ही स्टार्टिंगला काही सांगितल्या, पण अजून काही सक्सेस स्टोरीज आवडतील ऐकायला. अगदी मी माझ्या काही स्टुडंटची नावं घेऊन तुम्हाला आवर्जून सांगेन. माझी एक स्टुडंट आहे वीरा मोरे म्हणून, तर तिचं आम्ही इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये हे केलेलं होतं. ॲक्च्युली ती बुद्धीने फार तल्लक आहे. मग फास्ट रॅपिड असं तिचं जे रेकॉर्ड आहे, सुनीता विल्यम्स यांच्याबद्दलची जी माहिती आहे ते फास्ट क्वेश्चन्स तिला विचारून हे केलेले होतं, ते रेकॉर्ड तयार केलं होतं. आणखीन दुसरा एक स्टुडंट जो आहे ध्रुव चौधरी म्हणून, म्हणजे कदाचित खोटं वाटू शकतं पण तो सिनियर KGला असताना 2 to 10 पर्यंतचे टेबल्स त्यांनी 2 minutes 10 seconds मध्ये लिहून इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये रेकॉर्ड केलेलं आहे. माझी आणखीन एक स्टुडंट म्हणजे तिने आर्या चव्हाण बद्दल जर का सांगायचं झालं तर लिटरली तिने अबॅकसमुळे 2 मिनिटात 100 गणित ऍडिशनची सॉल्व्ह केलेली आहे. वाव, ग्रेट. नाईस, खूप छान. म्हणजे आणि ऍज अ टीचर जेव्हा तुम्ही अशा सक्सेस पाहता तुमच्या मुलाचं, असं खूप प्राऊड फिलिंग येत असेल ना? इट्स व्हेरी प्राऊड मुमेंट फॉर मी. कारण का तर आपल्या मुलांना त्या लेवलवरती पाहणं, माझी मुलं आहेत ती, मी त्यांना शिकवलेलं आहे आणि अशा मुलांना त्या एका लेवलवरती पाहणं खरंच एका टीचरसाठी खूप मोठी गोष्ट असते. हा, सो जेव्हा मुलं सक्सेसफुल होतात, सो ऍज अ टीचर खूप प्राऊड वाटतं बरोबर, बिकॉज आपण एवढी दिवस रात्र मेहनत केलेली असते आणि फायनली त्यांना ते सक्सेस मिळालं. इव्हन जे पॅरेंट्स असतात त्यांनी पण खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी देऊन त्या मुलांना तुमच्याकडे पाठवलेलं असतं. सो मला असं वाटतं तुमच्यासाठी तो सगळ्यात मोठा प्राऊड मुवमेंट आहे आणि ऍक्च्युअली तुमचं सक्सेस तेच आहे. एक्झॅक्टली. अगदी खरं. बरोबर. सो तुमच्याकडे एकदम असे छोटे छोटे मुलं असतात, मग त्यांना सांभाळणंही चॅलेंज असेल. हे खरंच आहे. जेव्हा मुलं आपले अगदी छोटी मुलं माझ्याकडे शिकायला येतात ना, प्रत्येक वेळेस त्यांचा शिकणं हा मूड नसतो, त्यांना एंगेज ठेवून शिकवलं जातं. काही वेळेस त्या मुलांचा शिकण्याचा मूडच नसतो, मग अशा वेळेस त्यांना एंगेज ठेवून मग चला ठीक आहे आज अभ्यास नाही करायचा तर नाही करायचं असं म्हणून म्हणजे त्यांना शिकवते. मग एखादी स्टोरी, त्या स्टोरीतून शिकवणं, म्हणजे ऍक्च्युली स्टोरी सांगणं म्हणजे लिसनिंग पॉवर मुलांची वाढवणं. कारण जेव्हा तुम्ही स्टोरी सांगता ते फक्त तुमची एकट्याची ऍक्टिव्हिटी नसते, त्या लिसनरची कॉन्सन्ट्रेशनने लिसन करण्याची सुद्धा ऍक्टिव्हिटी असते. आजकाल कुणीच कुणाचं ऐकत नाही, पण जेव्हा स्टोरी सांगतो तेव्हा ती लहान मुलं असं करून ऐकत असतात. आता जसं की तुम्ही बघितलं मॅम की आजचे जे मुलं आहेत ना ते हायपर ऍक्टिव्ह, ऍक्च्युली खूप ऍक्टिव्ह आहे. जसं की आमचा सुद्धा मुलगा आहे आणि तो 2.5 वर्षाचा आहे, तो म्हणजे अति ऍक्टिव्ह आहे. त्याला एखादी गोष्ट शिकायला गेली ना की तो अजिबात ऐकत नाही, तो म्हणजे अजिबात स्टेबल नाही, तो आता ह्या जागेवरून लगेच दुसरीकडे. मग अशा वेळेस मुलांना कंट्रोल करणं किंवा त्यांना शिकवणं हे खूप जास्त चॅलेंजिंग आहे आणि तुम्ही ही सगळी फेस कशी हँडल करताय? बरोबर. टीचर म्हणजे जुरासिक पार्क मध्ये सोडलेला एक पर्सन. एक्झॅक्टली. जिथे वेगवेगळ्या प्रकारचे डायनासोर्स असतात, अगदी तसंच आहे खरं तर हे. कारण का तर प्रत्येक स्टुडंटचा नेचर सेम नसतं, त्यांच्या म्हणजे अगदी वेगळं वेगळं असतं. मग त्यांना माझी पहिली खासियत म्हणजे हे की मी मुलांच्यावर न ओरडता त्यांना कंट्रोल करू शकते. कारण का आता जे जास्त अलीकडे पलीकडे करत असतील ना त्यांनाच आपल्या जवळ बसायला घ्यायचं, त्यांच्या खांद्यावर हात टाकून बसले ते कुठे जाणार आहेत. ओके, बरोबर. आणि तुमचं नेचर पण अगदी म्हणजे सॉफ्ट आहे, त्यांना असं फील पण होत नसेल की तुम्ही ऍज अ टीचर त्यांच्यासोबत बिहेव करताय. सो एकदम सॉफ्टली तुम्ही त्यांना हँडल करता. म्हणजे अगदी मुलांना ना असं वाटतं की ह्या वयाने मोठ्या असणाऱ्या पण आपल्यातल्याच आहे, स्ट्रिक्ट टीचर नाही वाटत तुम्ही चेहऱ्यावरून. अगदी. ओके, नाईस. खरं तर तुम्ही एक समाज घडवताय, म्हणजे उद्याचा भारत तुम्ही घडवताय. छोट्या छोट्या मुलांवरती तुम्ही इतके चांगले संस्कार आणि त्यांना एज्युकेशन शिकवताय आणि मला असं वाटतं ही खरं तर काळाची गरज आहे. तुम्ही एवढे एफर्ट्स घेताय, त्याचबरोबर तुम्ही महिलांना सुद्धा घडवताय.
नाईस. ओके, सो मॅम येत्या 5 वर्षामध्ये तुम्ही स्वतःला कुठे बघताय, म्हणजे तुमचं एक्झॅक्टली विजन काय आहे? येत्या 5 वर्षांमध्ये म्हणजे मी महिलांना त्या लेवलला आणायला माझा प्रयत्न आहे की आज मी माझे स्वतःचे जसे क्लासेस म्हणजे सक्सेसफुली रन करते आहे तसे त्यांचे क्लासेस असले पाहिजेत. अरे वा. म्हणजे तुम्ही असं समजू शकता की मला शिक्षण क्षेत्रात फक्त आणि फक्त महिलांना बघायचं आहे. अरे वा, खूप छान. तुम्हाला ज्या सोसायटीतल्या महिला आहेत त्यांना सक्सेस होताना बघायचंय, बरोबर, हे तुमचं विजन आहे. पण मॅम बऱ्याच वेळा असं होतं ना की सपोज आता आपण विचार करतो की मला महिलांना सक्सेसफुल बनवायचंय आणि त्याही खूप उत्सुक आहेत, पण त्यांना तो फॅमिलीकडून, समाजाकडून तो सपोर्ट नाही भेटत, बरोबर, तो सपोर्ट मिळत नाही, त्यामुळे कुठेतरी त्या सक्सेस होऊ शकत नाही. तरी ह्या अशा वेळेस तुम्ही सोसायटीला काय मेसेज द्याल? आता तुमच्या घरातल्यांच्यामुळे तुम्हाला घरातून बाहेर जाण्याची जर का संधी निर्माण होत नसेल तर तुम्ही ऑनलाईन क्लासेस कशा प्रकारे घेऊ शकता, त्याचं मार्केटिंग कसं करायचं इथपासून. म्हणजे मी जे टीचर ट्रेनिंग देते ते फक्त शिकवायचं कसं एवढं ट्रेनिंग आपलं मर्यादित नाहीये. तर तुमचा बिझनेस तुम्ही ग्रो करायचा कसा, तुमचे क्लासेस तुम्ही सक्सेसफुल रन करायचे कसे, इथून ते ट्रेनिंग असतं. म्हणजे अगदी तुमच्याकडे ऍडमिशनचा आलेला इन्क्वायरी कॉल तो ऍडमिशन मध्ये कन्वर्ट करायचा कसा, इथपर्यंत त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. अरे वा. म्हणजे माझ्याकडे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला तुमच्या घरच्यांच्याकडून सपोर्ट आहे तर तुम्ही अकॅडमीमध्ये जाऊन तुम्ही क्लासेस घ्या. जर तुमच्या घरच्यांच्याकडून तुम्हाला सपोर्ट नसेल तर तुम्ही घर बसल्या दुपारच्या मोकळ्या वेळात जेव्हा झोपा काढतात तेव्हा तुम्ही कसं शिकवू शकता या सगळ्याबद्दल अगदी त्यांना ते उत्तम प्रकारे ट्रेन केलं. म्हणजे तुम्ही घरी बसून कसं क्लासेस घेऊ शकता आणि एक अर्निंग देऊ शकता, फक्त चूल आणि मूल नाही. आजच्या मॉडर्न काळात तुम्हाला ह्या गोष्टी ऑनलाईन सगळ्या अवेलेबल आहेत, तुम्ही करा. आणि मला असं वाटतं हे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. बऱ्याच वेळा लेडीज असं त्यांना माहितीच नसतं की कसं आपण ऑनलाईन जाऊ शकतो, किंवा आज टेक्नॉलॉजी एवढ्या झपाट्याने बदलत चालली आहे, त्या टेक्नॉलॉजीचं जराही गांभीर्य नसतं. आणि मला असं वाटतं एक सपोर्ट सिस्टम, एक सपोर्ट सिस्टम असणं खूप महत्वाचं आहे. मे बी आज तुम्ही इथे बसलाय किंवा मी इथे, सो आपल्या पाठीमागे खूप मोठी सपोर्ट सिस्टम आहे आणि त्यामुळेच आज आपण इथे. सो प्रत्येक महिलाला जर असं सपोर्ट भेटेल तर मला असं वाटतं प्रत्येक स्त्री ही सक्सेसफुल होऊ शकते. खरं सांगायचं जर झालं ना तर पुरुषांपेक्षा स्त्रीमध्ये अतिशय ताकद आहे. तिला फक्त आपण म्हणतो ना डुबते को तिनके का सहारा, तो जर तिनके का सहारा नाही मिळाला तर ते डुबतं. फक्त तिनकेचा सहारा जर मिळाला तर ते तरंगत राहतं. अगदी तसं स्त्रीचं आहे. तुम्ही थोडा जर सपोर्ट तिला केला ना ती खूप उंच भरारी घेऊ शकते. बरोबर. पण तुम्ही जर तिला सपोर्ट नाही केला ना तर ती जिथे आहे तिथेच राहणार आहे. तर माझं या पॉडकास्टच्या माध्यमातून सगळ्यांना हेच सांगणं आहे की आपल्या घरातली स्त्री जर का समजा करत असेल तर तुम्ही तिला सपोर्ट करा. ओके, नाईस. ती काहीतरी तिच्याकडून करायचा प्रयत्न करते ना, फक्त एवढ्याच शब्दाची गरज असते नवऱ्याकडून, तू कर ग, आहे मी. बरोबर आहे. तो सपोर्ट खूप गरजेचा आहे. आणि तो सपोर्ट आहे म्हणून तुम्ही आज इथे आहात, मी आज इथे आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं या सगळ्यामध्ये जे आपण म्हणतो ना एक समाजामध्ये, एक सोसायटीमध्ये ती जाणीव, तो अवेअरनेस असणं सुद्धा खूप गरजेचं आहे, बरोबर. अच्छा, तुम्हाला मी थोडासा आता वेगळा आपण टॉपिक कडे वळूया की आता आपण सध्या बघतोय की ज्या समाजामध्ये स्त्रिया आहेत त्यांच्यावरती अत्याचार, अन्याय, भरपूर म्हणजे अशा गोष्टी होतात आहे. तर ह्या तर आपण आपल्या एंडने कंट्रोल नाही करू शकत, पण तुम्ही एक समाजाला काय मेसेज द्याल? आता याबद्दल सांगायचं झालं ना तर खूप कमी अशा केसेस आहेत की जे बाहेरचे छळ करतात एखाद्या स्त्रीचा छळ जो असतो ना तर खरं तर घरात जास्ती होतो, जो की दिसत नाही पण घरातच खरं तर जास्ती होतो. तर फक्त प्रत्येक पुरुषाने एवढंच मनात आणावं की माझ्या मुलीच्या बाबतीत जर का झालं तर मला चालेल का, हे समोरच्या स्त्रीच्या बाबतीत नाही झालं पाहिजे. आपल्याकडून नाही झालं पाहिजे. ह्याचं प्रत्येक पुरुष म्हणला तर समाजात चुकीच्या गोष्टी घडणार नाहीत. ओके, खूप छान. म्हणजे हे प्रत्येकाला मला असं वाटते गरज आहे खरं तर जाणून घेण्याची आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या प्रत्येक कुटुंबामध्ये इम्प्लिमेंट करण्याची. मला असं वाटतं प्रत्येक कुटुंब पुढे जाईल आणि ती प्रत्येक महिला आणि महिलांसोबत ऑलरेडी तुम्ही मुलं तर घडवतातच आहे आणि पालकांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवून त्यांचं भविष्य माझ्या हातात दिलंय आणि ते मी चांगल्या प्रकारे म्हणजे घडवते, त्याचा मला अभिमान आहे. नाईस, खूप छान. म्हणजे खरं तर मी म्हंटल ना की तुम्ही उद्याचा भारत घडवताय,
त्यांचं फ्युचर तुम्ही घडवताय. सो ऍज अ टीचर तुम्ही पॅरेंट्सला काय टिप्स द्याल? तुम्हाला काय वाटतं की पॅरेंट्सने या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे? पालकांसाठी म्हणजे मी पहिली टिप तर ही देईल की मुलांचं कंपॅरिझन मार्क बरोबर आणि इतर मुलांच्या बरोबर करू नका. कारण का प्रत्येक मूल वेगळं वेगळं आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही मुलांचं कंपॅरिझन मार्क बरोबर आणि इतर मुलांबरोबर करू नका. मुलांचा स्किल डेव्हलपमेंट वरती इन्व्हेस्टमेंट करा. आज आपण पाहतोय 10वीला किती होते, 12वीला किती होते हे पुढे पाहिलं जात नाही, पण तुमच्यात स्किल काय आहेत हे पाहिलं जातं. हो, मी 10वी 12वीला पडलेल्या चांगल्या मार्कला डिनाय नाही करत आहे. त्यामुळे तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकेल, तुम्हाला खूप चांगलं कॉलेजही मिळालं, तुम्हाला खूप चांगलं हे पण मिळालं. पण जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता, त्या इंटरव्ह्यूच्या टीम बरोबर बोलायची तुमच्यात हिंमत नसेल तर ते तुमचे कुठे कामी येणार आहेत 94-95% मार्क्स. तुम्ही मुलांच्यात स्किल डेव्हलपमेंट करा. ओके. असे स्किल डेव्हलपमेंट करा की ते त्यांना म्हणजे आपण कुठल्याही क्षेत्रात टाकू देत, त्यांनी ते निभावून नेलं पाहिजे. बरोबर. म्हणजे मुलांच्या स्किलवरती फोकस करा. आजकाल नॉलेजची काहीही कमतरता नाहीये. करेक्ट. तुम्ही एखादा आजार, या आजारावरती औषध काय आहे हे जर तुम्ही ChatGPTला विचारलं तर सांगितलं जाते. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही AI बरोबर शेअर केला तर त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळते. पण एखादा प्रॉब्लेम फेस कसा करायचा, त्याला टॅकल कसं करायचं हे तुम्हाला AI सांगतं, पण ते फेस तुम्हाला करावं लागतं. त्यामुळे स्किलकडे लक्ष द्या, मार्क्सकडे लक्ष नका देऊ. असे स्किल्स मुलांना तुम्ही शिकवण्यावरती फोकस करा की जेणेकरून त्याचा त्यांना फ्युचर मिळेल. पहिलं स्किल तर हे आहे की लिसनिंग पॉवर त्यांची वाढवू द्यात, कॉन्सन्ट्रेशन वाढवू द्यात, ओके, रीडिंग चांगलं होऊ द्यात. हे त्यांचे स्किल तुम्ही इम्प्रूव्ह केले पाहिजेत. असा त्या गोष्टींवरती काम करणं खूप गरजेचं आहे. मी बऱ्याच वेळा असं बघते, जेव्हा आपण इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया स्क्रोल करतो त्याच्यामध्ये 2 मिनिट्स मध्ये मॅथ प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. हे खरं तर म्हणजे रिअल आहे की जस्ट एक मार्केटिंग ट्रेंड आहे? काय आहे एक्झॅक्ट? नाही, हे खरंच खरं आहे. कारण का तर तुम्ही जेव्हा ते 2 सेकंदात बघताना तर त्याच्या पाठीमागे टेक्निक असतात, त्या ट्रिक्स असतात. त्या ट्रिक्स यूज जर का केला ना तर तुम्ही घर बसल्या सुद्धा हे शिकू शकता. म्हणजे आता जर का समजा मला विचारलं की 62 मल्टिप्लाइड बाय 11 682 असं अगदी विदिन अ सेकंद आन्सर सांगू शकतो. कारण का तर त्या टेक्निकने त्यांना ते शिकवलेलं असतं. इथे आपण 11चा टेबल नाही बोलला, इथे ऍडिशनने त्याचं आन्सर फाइंड केलेलं आहे. त्यामुळे या खरंच टेक्निक वर्क करतात. फक्त प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे, कंटिन्युअसली असणं गरजेचं आहे. ओके. आणि तुमच्या दृष्टीने ऑनलाईन ट्रेनिंग किती महत्वाचं आहे आजच्या टाइम मध्ये? आता जसं की मोदीजींनी पण सांगितलं की आपण ऑनलाईन ट्रेनिंग किंवा ऑनलाईन गोष्टींकडे जास्त प्रेफरन्स दिला पाहिजे. बरोबर. ऑनलाईन शिकण्यामुळे काय काय फायदे होतात ते मी आधी सांगते. बऱ्याच मुलांचे पालक जे आहेत ते वर्किंग असतात, मग त्यांना ऑफलाईन प्लेसला सोडणं पॉसिबल होत नाही. मग ऑनलाईनला मुलाला कुठेच नेणं आणणं सोडणं हा भाग नाहीयेत. मुलगा तुमचा काय शिकतो हे पालकांना सुद्धा कळतं, पालक त्याबद्दल अवेअर होतात. म्हणजे जेव्हा त्याचा ऑनलाईन क्लास सुरू असतो तेव्हा ते काहीतरी शब्द पालकांच्या कानावरती जातात. म्हणजे आपला मुलगा नेमकं काय शिकतोय हे त्यांनाही कळतं. ऑनलाईन शिकण्यामुळे तुमचा टाइम खरं तर खूप वाचतो आणि आपलं मूल काय शिकतंय हे आई वडिलांनाही कळतं. त्यामुळे ऑनलाईन इज ऑलवेज बेटर. अच्छा. आणि जेव्हा ऑनलाईन शिकतात ना तेव्हा सुद्धा आता आजकाल हल्ली अशा सिस्टम्स जनरेट केलेल्या आहेत आम्ही की एका बॅचमध्ये लिमिटेड स्टुडंट, त्यामुळे प्रत्येक स्टुडंट वरती आमचं लक्ष असतं की तो काय करतो. ऑनलाईन मग मोबाईल बरोबरच खेळत नाहीये ना, लॅपटॉप बरोबरच खेळत नाहीये ना, आम्ही ऑब्झर्व करतो. कंपल्सरी व्हिडिओ ऑन असणं गरजेचं असतं. बरोबर. त्यासाठी अगदी बरोबर. हे खूप म्हणजे ऑनलाईनचे फायदे पण भरपूर आहेत जसं तुम्ही सांगितले. सो शुभांगी मॅम, तुम्ही ज्या काही गोष्टी सांगितल्या खरं तर त्या खूप महत्वाच्या आहेत आणि मला असं वाटते प्रत्येक महिलाला या गोष्टी शिकण्याची गरज आहे. तुम्ही उद्याचं भविष्य घडवताय, छोट्या छोट्या मुलांना तुम्ही घडवताय, त्यांच्यामध्ये ब्रेन डेव्हलपमेंट असेल किंवा चांगल्या प्रकारे संस्कार असतील, ह्या खूप काळाची गरज आहे. कारण आज जर बघितलं आपण, आज एवढ्या रॅपिडली AI वाढतंय किंवा टेक्नॉलॉजी वाढते, तर टेक्नॉलॉजीच्या युगात सुद्धा आपण आपले ब्रेन डेव्हलपमेंट करून एक कॉम्पिटिटर बनू शकतो आणि मार्केटला ज्या गोष्टी पाहिजे त्या देऊ शकतो. आणि फक्त तुम्ही मुलं नाही तर एक स्त्री चांगल्या पद्धतीने घडवताय, तिला फायनान्शियली इंडिपेंडंट बनवण्यामध्ये तुम्ही खूप महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन देताय. तुम्ही त्या स्त्रीला शिकवताय की फक्त चूल आणि मूल हे सोडून तुम्ही त्याच्या पुढे जाऊन स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करू शकता आणि तुमच्या घरच्यांना अभिमान वाटेल असं काहीतरी करून दाखवू शकता. जसं तुम्ही केलंय किंवा मी केलंय, असं प्रत्येक
श्रीमध्ये तुम्ही जे स्वप्न बघताय, मला असं वाटते ही खरं तर खूप मोलाची गोष्ट आहे. आणि थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या पॉडकास्टला आलात आणि आमच्या ऑडियन्स सोबत भरपूर गोष्टी तुम्ही शेअर केल्यात. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू, धन्यवाद. सो ऑडियन्स, तुम्हालाही आमचा आजचा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशा ज्या महिला ज्यांना खरं तर शिकायचे आणि फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचे, त्यांनी शुभांगी मॅमकडे कनेक्ट करा आणि तुम्ही भरपूर काही शिकू शकता आणि स्वतःचं एक तुम्ही ब्रँड बनवू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस एपिसोड. थँक्यू गाईज. थँक्यू मॅम. थँक्यू.